चला वाळला बुवा रुमाल एकदाच. तर मी कॉमेडीचा देव तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. तुम्हाला आनंद देणाऱ्या या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. तर पुन्हा एकदा कॉमेडीचा हा मंच सगळ्यांना गुदगुला करण्यासाठी आणि आठवडाभराची रिफ्रेशमेंट देण्यासाठी सज्ज झालेला आहे. तेव्हा आता तुमची उत्सुकता जास्त ताणून न धरता जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी आणि महेशजी कोठारे. आणि स्वागत करूयात आठही दमदार जोड्यांचं. आणि आता मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला लगेचच सांगावं की कोण येणार इथे पहिल्यांदा दावा लावायला तुऱ्याचा. कुशल बद्रिके अँड रसिका आगाशे. या तुमचा तुला घेऊ. एक मदारी आपल्या माकडासह आता येणार आहे. बघूयात कॉमेडीचा कोणता खेळ ते आपल्याला दाखवणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत ज्यांनी 12 तुरे मिळवलेले आहेत अशा जोडीचं कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. मेहरबान, कदरदान, पानदान, कूड़ादान, फूकदान. अरे आप सबको देखकर मेरा दिल हुआ बागबान. ए ढोलकी वाले बाबू, ऑक्टोपैड वाले तुषार और माइमिंग करने वाली तीनों लड़कियां. कळलं 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 तुम्ही सॉलिड वाजवता ते कळलं. तो खेल देखो, खेल है जमुरे का. सगळं बरोबर कळलंय हो. सगळं सगळं बरोबर कळलंय कशासाठी चाललंय ते. ए तो दावी लावलाय, ठेव तिकडे. तो खेल है जमुरे का और उसको नचाने वाले मदारी का. तो भाइयों आप सबको राम राम सलाम और पंजाब में सत श्री अकाल. हाजी बाप्पा विदर्भात तर अकालच अकाल. हो काय आमच्या इथे ढगन राजकारणी एकसारखंच वागतात. अन्न नाही घासाला, बाप मेला फासाला. पब्लिकच्या समोर असं काय बोलते. बोलणार पब्लिकचा इंसल्ट करते. करणार. अरे तू खुद को क्या समझता है. जमुरा. और पब्लिक को क्या समझता है. पब्लिक को किधर कुछ समझता है. पब्लिक को अगर कुछ समझ में आता तो क्या वो वोट बेचता, जमीर बेचता, जमीन बेचता, जायदाद बेचता. दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. हे गाणं इथं सूट नाही होत. असं मध्ये मध्ये गाणं काय म्हणतो. काय तो 2x2चा पॅटर्न आहे. अच्छा म्हणजे जसं लातूर पॅटर्न, गोवा पॅटर्न, नाशिक पॅटर्न, कल्याण डोंबिवली पॅटर्न तसा 2x2चा पॅटर्न आहे. हे सांग ना मला तो पॅटर्न. मला पटन तो पटन. फालतू पिजे केले तर कानाखाली एक पॅटर्न. कसं आहे माहिती का, आपल्याला असं वाटलं की आपला आता परफॉर्मन्स जरा पडतंय. जे जे साथे झोपायला लागले आणि समोरचे जे जे लोक आहेत ते सगळे झोपायला लागले की मग हा पॅटर्न वापरायचा. म्हणजे जसे पॉलिटिकल लोक इलेक्शनच्या आधी सप्पान दाखवतात आणि नंतर हातावर तुरं ठेवून निघून जातात, तसे हे परफॉर्मर लोक इथं नाचतात, गातात, त्यांना भुलवतात आणि तुरे घेऊन निघून जातात. तुझ्या या पंचला रिस्पॉन्सच नाही आला. वाजव मग हाण तुझा 4x4 पॅटर्न. माझा कोंबडा कोणी मारी याला, माझा कोंबडा कोणी मारी याला. माझ्या कोंबड्याचा तुरा दिसाया निला पिवला निहारा. माझा कोंबडा कोणी मारी याला, माझा कोंबडा कोणी मारी याला. 2 जण बसवले जजिंग साठी, गोस्वामीना आणलंय कोचिंग साठी. न एकही तर चोंबडा हलका पिसाटलेला. माझा कोंबडा कोणी मारी
आला माझा कोंबडा कोणी मार. आठ जण ये 8 जोड्या लढती तुऱ्याच्या साठी. 3 जण 2 जण मुंजीक साठी न सामना रंगला कलगी तुऱ्याच्या साठी. न माझा कोंबडा कोणी मारी आला माझा कोंबडा कोणी मारी आला. हा 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 हा. आता आपला परफॉर्मन्स एकदम माइंड ब्लोईंग आणि माइंड बॉगलिंग झालं. म्हणजे कसं स्वप्नील जोशीला आवडलं ना की तो माइंड ब्लोईंग असतोय. महेशजींना आवडलं की माइंड बॉगलिंग असते. तू काय बोलते? कसं आहे आपण कलावंत माणसं आहेत है की नाही. आपण सगळं पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. नाही बोललं तर मग आपली घरं फुटतील, आपल्या गाड्या फुटतील, आपली थोबाड फुटतील. आपण स्ट्रीटवर राहणारी माणसं इतकं स्ट्रेट फॉरवर्ड बोलायचं नाही. गांधी बाबांच्या 3 माकडासारखं राहायचं. काय वाईट दिसलं की लगेच डोळे बंद करायचे. वाईट ऐकायला आलं की कान बंद करून घ्यायचे. मनात किती बी आग असल तरी पण ब्र पण काढायचं नाही. किती दिवस तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा. मला कंटाळा आला म्हणून आले तुझ्याकडे. तूही तसाच वागतोस. कोण आहे तू? मी गांधीजींच्या 3 माकडांपैकी पहिलं माकड. बाकी दोघांचं बरं आहे रे. एकाला ऐकू येत नाही त्यामुळे अर्ध सत्य कळतं, दुसऱ्याला दिसत नाही म्हणून अर्ध सत्य कळतं. मला ऐकूही येतं आणि दिसतही. मला पूर्ण सत्य कळतं पण बोलण्याची मुभा नाही म्हणून आले ते तुझ्याकडे. तू तसाच निघालास नेबळट. जमू रे कसं आहे माहितीये का, हे जे पब्लिक आहे की नाही हे आता सायलेंट आहे. पण हे सायलेंट पब्लिक जेव्हा व्हायलेंट होईल की नाही तेव्हा खरं सतयुग येईल. आणि तोपर्यंत हे आहे की कलियुग. अरे रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलियुग आएगा हंस चुगेगा दाना प्रिया तब वो मोती खाएगा. रामचंद्र कह गए सिया से. क्या बात है. मला या माकडाला बघून आणि सगळ्यांनाच या माकडाला बघून आपले माकड चेष्टा करणारे मित्र नक्की आठवले असतील आयुष्यातले. आता बघूयात या धमाल स्किटला परीक्षकांच्या काय कमेंट्स मिळतात. स्वप्नील सर, या स्क्रिप्ट मधनं या कॉन्सेप्ट मधनं तुम्ही जे सांगण्याचा प्रयत्न केलात ते असं खो खो हसवणारं नव्हतं. पण आमच्या चेहऱ्यावर एक स्मित येत होतं, आम्हाला हसू येत होतं आणि त्याचबरोबर आम्हाला विचार करायला भाग पाडणारं हे स्क्रिप्ट होतं. सो तुमच्या प्रयत्नाबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या परफॉर्मन्ससाठी शुभेच्छा. महेश सर. कुशल, तू ब्रिलियंट आहेस, ब्रिलियंट. म्हणजे सडनली प्रोजमधून म्युझिकमध्ये जाणं इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब. आणि रसिका, तू माकड क्लास उभा केलास. एक्सलंट. मला खूप आवडला तुमचा ऍक्ट. कीप इट अप. ब्रिलियंट. वा. बघूयात गुण किती मिळतात. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण दिलेले आहेत. महेश सर 9 गुण दिलेले आहेत. इतक्या छान कमेंट्स आणि 18 गुण. तेव्हा आता बघायचंय बसलेल्या जोड्यांपैकी या 18 गुणांना कोण चॅलेंज करतंय. मी परीक्षकांना विचारतो यापैकी कोणती जोडी इथे तुरा घेऊन उतरणार. चिठ्ठी सांगणार. दिगंबर नाईक आणि हेमांगी कावे तुरा घेऊन मैदानात. 2 तुरे आणि चॅलेंज एकमेकांना त्यांनी केलेलं आहे. मला परीक्षकांना विचारायचंय तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात. आमचा 1 तुरा. 1 तुरा.